तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन वेबसाईटवर ई-के-वाय-सी करत असताना भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम होत आहे आणि त्यांना काही प्रश्न सुद्धा पडलेले आहे आणि त्यांनी ते प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये जुन्या व्हिडिओमध्ये विचारलेले आहे। त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। सर्वात पहिला प्रश्न आहे की वेबसाईट बद्दल, वेबसाईट सुरू आहे का, वेबसाईटवर के-वाय-सी होत आहे का, वेबसाईटचा काय प्रॉब्लेम आहे। वेबसाईट सुरूच आहे, 1-2 दिवसाआधी प्रॉब्लेम जास्त होता। वेबसाईट आधीपासूनच सुरू आहे, पण प्रॉब्लेम अशी झालेली आहे की एका वेळेस भरपूर लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लाडक्या बहिणी वेबसाईटवर ई-के-वाय-सी करत आहे, अप्लिकेशन करत आहे। त्यामुळे वेबसाईट जे आहे ते क्रॅश होत आहे, वेबसाईट पुन्हा पुन्हा क्रॅश होत आहे। त्यामुळे आधार क्रमांक आणि OTP पाठवा ऑप्शन सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना SMS त्यांच्या मोबाईलवर येतो, SMS त्यांच्या मोबाईलवर येतो, पण OTP टाकण्याचा ऑप्शन या ठिकाणी येत नाही। या ठिकाणी अशा प्रकारे अनेबल टू कनेक्ट असं एरर या ठिकाणी येत आहे। कशामुळे येत आहे? कारण खूप जास्त सर्व्हरवर वेबसाईटवर लोड येत आहे, त्यामुळे एका वेळेस वेबसाईट जास्त OTP पाठवू शकत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे। बघा, तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही प्रयत्न करत राहा। रात्रीच्या वेळेस होई तोपर्यंत रात्रीच्या वेळेस के-वाय-सी करा, कारण आपल्याला 2 OTP टाकायचा आहे। पहिला OTP जरी सक्सेस झाला तर दुसऱ्या OTP साठी प्रॉब्लेम होतो, त्यामुळे रात्रीच्या वेळेस तुम्ही ट्राय करू शकता। त्याचप्रमाणे काही प्रश्न असे आहे की पोस्ट बँकेची के-वाय-सी किंवा बँकेची के-वाय-सी करावी लागेल का? तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी आणि बँकेच्या के-वाय-सी मध्ये काहीच संबंध नाही। भरपूर बहिणी अशा कमेंट करत होत्या, काही बहिणी तर बँकेमध्ये गेलेल्या होत्या की के-वाय-सी करायची आहे म्हणून। के-वाय-सी तुमची बँकेमध्ये होत नाही, हे के-वाय-सी बँकेमध्ये होत नाही, तुमच्या व्यवहाराची के-वाय-सी बँकेमध्ये होते। तुम्हाला पैसे काढायचे आहे, जमा करायचे आहे, ती के-वाय-सी बँकेमध्ये होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईट वेगळी दिलेली आहे। दुसरा प्रश्न आहे की आमच्याकडे 2 आधार कार्ड आहे पण मोबाईल नंबर एकच लिंक आहे, तर चालेल का? बघा, कमेंट आहे 2 आधार कार्ड आहे पण मोबाईल नंबर एकच लिंक आहे, तर चालेल का? तर बिलकुल चालेल, 100% चालेल। दोन्ही आधार कार्डचा OTP एकाच मोबाईल नंबरवर येत असेल तरी पण चालेल आणि दोन्ही आधार कार्डला वेगवेगळे मोबाईल नंबर लिंक असले तरी पण चालेल, फक्त OTP आला पाहिजे। मग तुम्ही तिकडे के-वाय-सी कोणत्या दुसऱ्याही मोबाईलमध्ये करत असाल, के-वाय-सी कोणत्या दुसऱ्या मोबाईलमध्ये करत असाल आणि OTP कोणत्या दुसऱ्या मोबाईलमध्ये येत असेल तरी पण चालेल, फक्त OTP आला पाहिजे आणि OTP सबमिट झाला पाहिजे, म्हणजे तुमची के-वाय-सी होऊन जाईल। त्यानंतरचा प्रश्न आहे की आम्हाला के-वाय-सी करता येत नाही, आम्हाला आमच्या मोबाईलवर के-वाय-सी करता येत नाही किंवा आम्हाला प्रोसेस समजत नाही, तर आम्ही के-वाय-सी कुठे करायची? तर बघा, तुम्ही के-वाय-सी करू शकता आधार केंद्र, सेतू केंद्र, नेट कॅफे या ठिकाणी, किंवा ज्या व्यक्तीला ही सर्व प्रोसेस समजते, तुमच्या आजूबाजूला कोणी नातेवाईक, रिलेटिव्ह, मित्रमंडळी बाजूला शेजारी राहत असेल त्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी त्यांच्या मोबाईलमध्ये करू शकता। त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचे 2 आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर ज्यावर OTP येतो तो सोबत ठेवायचा आहे। कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून किंवा नेट कॅफे, आधार केंद्रावरून तुम्ही ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट करू शकता, फक्त त्यावेळेस नेटवर्कचा किंवा वेबसाईटचा प्रॉब्लेम नसला पाहिजे। सर्वात जास्त प्रॉब्लेम तोच होत आहे, त्यामुळेच भरपूर बहिणींची के-वाय-सी अजूनपर्यंत झालेली नाही। तर बघा, सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आहे वेबसाईट सुरू असणे। वेबसाईट सुरू असणे, वेबसाईट सुरूच आहे, वेबसाईट सुरूच आहे, पण वेबसाईटवर लोड खूप जास्त येत आहे। जसं आपण एखाद्या ट्रकमध्ये खूप जास्त माल भरल्यानंतर तो ट्रक पुढे जात नाही, तशाप्रमाणेच हे जे काही प्रॉब्लेम झालेली आहे, खूप जास्त लोडिंग, खूप जास्त के-वाय-सीची प्रोसेस, खूप जास्त OTP पाठवले जात असल्यामुळे वेबसाईटवर सारखा प्रॉब्लेम होत आहे कॅप्चा कोड आणि OTP चा। त्यामुळे होई तोपर्यंत रात्रीच्या वेळेस प्रयत्न करा, रात्री तुमची के-वाय-सी होईल। त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावा लागू शकतो, पण दोन्ही OTP येऊन तुमची के-वाय-सी त्या ठिकाणी होऊन जाईल। आणि के-वाय-सी झाल्यानंतर अशा प्रकारे ग्रीन कलरचा तुम्हाला या ठिकाणी पॉपअप येतो की तुमची के-वाय-सी झालेली आहे। आणि या ठिकाणी जरी तुमचं समाधान झालं नसेल, इथे जरी तुमचं समाधान झालं नसेल की आपली के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, तरीही तुम्ही दुसऱ्या पद्धतीने चेक करू शकता की तुमचा आधार OTP सक्सेस झाला आहे का। दोन्ही ठिकाणी सक्सेस लिहून येईल, अशा प्रकारची पावती तुम्हाला दिसून येईल। आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल की पावती कशी काढायची, OTP सक्सेस झाला आहे का, तो पावती कशी काढायची, तर हा व्हिडिओ तुम्ही आता लगेच पाहू शकता। या व्हिडिओच्या लिंकवर लगेच क्लिक करा। जे काही तुमचे प्रश्न होते ते पूर्ण क्लिअर झाले असेल, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।